पिंपरीतील वैष्णवी आत्महत्येप्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेसह तिच्या दीर सुशील हगवणेलाही अटक करण्यात आली। गेल्या 7 दिवसांपासून हे दोघेही फरार होते। पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांनी दोघांनाही अटक केली। याआधीच सासू लता, त्यानंतर पती शशांक आणि नणंद करिश्मा या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। राजेंद्र हगवणेला अखेर अटक करण्यात आली। राजेंद्र हगवणे हा वैष्णवीचा सासरा होता, तर दीर सुशील यालाही अटक करण्यात आली। हे दोघेही तिने आत्महत्या केली त्या दिवसापासून फरार होते। तर वैष्णवीची सासू, नणंद आणि नवऱ्याला याआधीच अटक करण्यात आली। ते तिघेही जेलमध्ये आहेत। तर वैष्णवीचा मृत्यू प्रकरणी आतापर्यंत कुणाकुणाला अटक करण्यात आलेली आहे बघूया आपण। शशांक हगवणे वैष्णवीचा पती आहे, त्यानंतर राजेंद्र हगवणे सासरा आहे, ज्याला पहाटे 4:30च्या सुमाराला अटक करण्यात आली आहे। तर लता हगवणे ही वैष्णवीची सासू आहे आणि करिश्मा हगवणे ही नणंद आहे। या दोघींनाही अटक करण्यात आली। तर सुशील हगवणे हा दीर आहे, यालाही आज पहाटे अटक करण्यात आली आहे। सासरा आणि दीर फरार होते, त्या दोघांना अटक करण्यात आली। संजय हगवणे राजेंद्रचा भाऊ आहे, त्यालाही अटक करण्यात आली। वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी या हगवणे कुटुंबातल्या कुणाकुणाला अटक करण्यात आली त्यांची नावं आपण बघत होतो। नवरा, सासू, नणंद या तिघांना आधीच अटक करण्यात आली, तर तिचा सासरा आणि दीर हे दोघे फरार होते, त्यांना आज पहाटे अटक केलेली आहे। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ माजली होती आणि ही आत्महत्या नसून हत्या आहे, हुंडाबळी आहे अशीच उरड केली जात होती आणि अखेर या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आलेली आहे। तर धमकावणारेही काही जणांचा शोध आता घेतला जातोय। वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या निलेश चव्हाण विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा दावा तिच्या मामानं केला होता। निलेशने बाळ परत द्यायला तयार नव्हता असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर वैष्णवीच्या माहेरचे कसपटे कुटुंब बाळ परत मागायलाही गेलेलं, पण निलेश चव्हाणनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप आहे। अखेर निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केलाय। तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्याबाबतचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांनाही पहाटेच्या सुमाराला अटक करण्यात आल्याचं कळतंय। कुठे होते गेले 7 दिवस हे दोघे? नक्कीच आपण पाहिलं तर हगवणे कुटुंबीय जे आहे यांच्या क्रूरतेचा कळस समोर आलेला आहे। दोन्ही सुनांना त्यांनी त्रास दिलेला आहे आणि या संदर्भात रात्री दोघांना 4:30च्या सुमारास बावधन पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याचबरोबर यापूर्वी तिचा नवरा, तिची नणंद आणि आई या तिघांना अटक केलेली होती। मात्र काल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि त्यानंतर पोलिसांच्या टीम सक्रिय झाल्या। त्यांनी मुळशी तालुक्यातील एका खेडेगावामधून या दोघांनाही अटक केलेली आहे। या दोघांचं मेडिकल केलं म्हणजे जगताप प्रकरणामध्येही 9 महिने उलटून गेलेले आहेत आणि त्यामध्ये पुणे पोलिसांनी कुठलंही दोषारोपपत्र अजूनही दाखल केलेलं नाहीये। न्यायालयामध्ये साधं दाखल केलं नाही, त्यांनी वेळोवेळी तक्रारी केलेल्या असतानाही पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न वारंवार केला गेलेला आहे, हे यामधून स्पष्ट होतंय। आता या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि या दोघांना कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे या दोघांना ज्यांनी सपोर्ट केला, ज्यांनी पूर्ण पाठिंबा दिला किंवा त्यांना मदत केली, त्यांचा सर्वांचा शोध आता पुणे पोलिसांकडून केला जातोय। सागर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आपण आधी एकदा या दृश्यांबद्दल सांगूयात प्रेक्षकांना। ही जी दृश्य आहेत त्या दृश्यांमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पहाटे अटक केली, ती ही दृश्य सर्वात आधी सामटीवर ही दृश्य तुम्ही बघताय। सागर, एक महत्त्वाचा मुद्दा, गेले 7 दिवस हे सगळं प्रकरण सतत मीडियानं उचलून धरलेलं आहे। 7 दिवसात सासरा आणि दिराला अटक होत नाही। मयुरी जगताप प्रकरणातही अजून कारवाई फारशी झालेली नाहीये। थोडक्यात मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर आता वेगानं कारवाई व्हायला लागलेली असं दिसतंय। नक्कीच आपण जर पाहिलं तर मयुरी जगताप प्रकरणामध्ये ही फक्त गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या संदर्भातलं दोषारोपपत्र जे आहे तेही कोर्टामध्ये दाखल केलेलं
केलेलं नाहीये अशी माहिती जी आहे ती समोर येते. म्हणजे आरोपींना या संदर्भात मोठा दिलासा मिळत असतो. जर दोषारोपपत्र दाखल झालं नाही तर त्यांना त्या गुन्ह्यातून वगळलं जातं. अशासाठी हा प्रयत्न पुणे पोलिसांनी खरंच केलेला होता का, अशी माहिती आता समोर येते. आपण जर पाहिलं आता तर राजेंद्र हगवणे असतील किंवा त्याचा दीर असेल, या दोघांनाही बावधान पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात आणण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. त्याचबरोबर राजेंद्र हगवणे याचे अनेक कारनामे जे आहेत ते आता समोर यायला सुरुवात झालेली आहे. राजेंद्र हगवणेचे एक एक कारनामे समोर यायला लागणारच आहेत. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर ही दृश्य जी सध्या साम टीव्हीवर बघताय ती दृश्य आहेत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना अटक केली त्यावेळची.